मित्रांनो, कशी आहात? बरी आहात ना? मित्रांनो, सर्वात अमूल्य गोष्ट कुठली आहे तर ती आहे वेळ. कारण एकदा गेलेली वेळ परत कधीच येत नाही. जगात सर्व संपत्ती देऊनही आपण एकदा गेलेली वेळ परत आणू शकत नाही. एकदा गेलेली वेळ परत येत नाही, म्हणून आपल्याकडे असलेल्या वेळेचे आपण योग्य नियोजन केले पाहिजे. तर आपण वेळ आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी त्याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कसा वापरावा वेळेचे व्यवस्थापन करण्याचे 10 पद्धती सांगणार आहोत. त्यामुळे तुमचा प्रत्येक मिनिट योग्य प्रकारे वापरण्यात तुम्हाला मदत होईल. नंबर 1, ध्येय ठरावा. नंबर 2, कामाचा क्रम ठरवा. नंबर 3, महत्त्वाची कामे आधी करा. नंबर 4, काम पूर्ण करण्याची वेळ ठरवून घ्या. नंबर 5, फक्त प्लॅन्स करू नका, त्यावर वर्क करणेही गरजेचे आहे. नंबर 6, आपला वेळ कुठे वाया तर जात नाहीये ना यावर लक्ष द्या. नंबर 7, जास्तीचा वेळ हवा असेल तर सकाळी लवकर उठा. नंबर 8, या वेळेत मी नेमकं काय करायला हवं हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत राहा. नंबर 9, गरजेचं नसेल तर नाही म्हणायला शिका. नंबर 10, वेळेची इम्पॉर्टन्स लक्षात घ्या. नंबर 1, आपले ध्येय निश्चित करा. आपले ध्येय निश्चित नसणं हे वेळ वाया घालवण्याचे एक प्रमुख कारण आहे. जोपर्यंत तुम्ही तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याचा संभ्रमात असाल तोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत असता. जोपर्यंत तुम्हाला माहितीच नाही की तुम्ही हल्ली नक्की काय करायचं तोपर्यंत तुमचा वेळ वाया जात राहणार. त्यासाठी ध्येय निश्चित करा आणि त्या दृष्टीने तुमच्या वेळेचे नियोजन करा. तुमचं ध्येय निश्चित असल्यास तुम्ही तुमचा वेळ तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी द्याल. नंबर 2, कामाचा योग्य क्रम लावा. आपण रोज रात्री झोपताना उद्या आपल्याला नेमकी कोणती कामे करायची आहे याची एक शिस्तबद्ध योजना आखा. आपल्याकडे आपल्या कामांचे योग्य नियोजन असेल तर कमीत कमी वेळेत आपण जास्तीत जास्त कामे करू शकतो. सकाळी उठून कोणती कामे करायची आहे हे आपण रात्रीच ठरवलेले असल्यामुळे सकाळी उठून वेळ न घालवता लगेच पहिले काम करायला घ्यावे. काम संपेपर्यंत थांबू नका. एक काम पूर्ण झालं की मग दुसरं काम करायला सुरुवात करा. ठरवलेल्या यादीनुसार काम करा, म्हणजे कुठल्याही कामासाठी अतिरिक्त वेळ वाया जाणार नाही आणि सर्व कामे यादीनुसार पूर्ण होतील. तुम्ही कुठलं काम केलं आहे, कुठलं बाकी आहे हे तुमच्या समोर असेल. नंबर 3, महत्त्वाची कामे आधी करा. आपण जे कामाची यादी बनवतो त्यामध्ये महत्त्वाची कामांना प्रथम प्राधान्य द्या आणि त्यानंतर दुय्यम कामाचा क्रम लावा. असं केल्यामुळे महत्त्वाची कामे ही वेळेत किंवा वेळेच्या आधी पूर्ण होतील आणि कमी महत्त्वाच्या कामामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही. तुम्ही तुमच्या कामाची 4 प्रकारात वर्गवारी करू शकता. पहिल्या प्रकारात अति महत्त्वाची कामे जी तुम्हाला प्राधान्य करायची आहेत. नाही केले तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. उदाहरण, एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट जो वेळेत पूर्ण नाही केला तर तुमचे नुकसान होऊ शकते. दुसऱ्या प्रकारात अशी कामे येतात जी महत्त्वाची तर आहेतच पण पहिल्या प्रकाराच्या कामापेक्षा दुय्यम असतील. त्यामुळे जोपर्यंत पहिल्या प्रकारातली कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या प्रकारातील कामांना हात लावू नका. तिसऱ्या प्रकारात अशी कामे येतात की जे कामे तुम्हाला करायला आवडतात पण तितकी ती महत्त्वाची नाहीत. त्या कामांचा उपयोग ध्येयप्राप्तीसाठीच्या दृष्टीने फारसा नाही. त्यामध्ये आपले छंद मोडतात, जसं की TV पाहणे, वर्तमानपत्र वाचणे. चौथ्या प्रकारात अशी कामे येतात जी कामे तुम्ही स्वतः न करता इतरांकडून करून घेऊ शकता आणि स्वतःचा वेळ वाचवू शकता. जी कामे इतर कोणी करू शकतं ते कामे इतरांवर सोपवा. असे केल्यामुळे तुम्हाला महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल. नंबर 4, काम पूर्ण करण्याची वेळ ठरवून घ्या. काम हे नक्की कोणत्या वेळेत पूर्ण करायचे आहे हे आधीच ठरवून घ्या. तसे केले नाही तर आपण ते काम करायला खूप वेळ वाया घालवतो आणि ते काम करताना आळस करतो. समजा एखाद्या प्रोजेक्टसाठी एक डेडलाईन ठरवून घ्या. त्या वेळेच्या आत तो प्रोजेक्ट हा पूर्ण झालाच पाहिजे
असे त्या प्रोजेक्टच्या कामाचे नियोजन करा. काम पूर्ण करण्याची एक फिक्स वेळ ठरवलेली नसेल तर ते काम करताना आपण टाळाटाळ करत असतो. त्यामुळे ते काम करण्यात आपण खूप वेळ वाया घालवतो. जसे की कुठलंही बिल भरण्याची एक अंतिम तारीख असते. जर ते बिल त्या तारखेच्या आधी भरले नाही तर तुम्हाला फाईन होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण त्याला टाळाटाळ न करता वेळेच्या आत बिल भरत असतो. आपल्या कामाचे पण तसेच असते. हीच स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमच्या कामात वापरायची आहे. कामाची अंतिम तारीख आधीच ठरवून घ्या, म्हणजे तुम्ही तुमचे काम वेळेत पूर्ण कराल. नंबर 5, फक्त प्लॅन्स करू नका, त्यावर वर्क करणेही गरजेचे आहे. जर तुम्ही फक्त प्लॅनिंग करून ठेवलं आणि त्यावर कामच करणार नाही, याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला जर तुमचे ध्येय गाठायचे असेल तर ॲक्च्युअल वर्क फार महत्त्वाचे असते. नाहीतर फक्त प्लॅन्सच्या बनवत राहणं आणि त्याच प्लॅन्समध्ये जगत राहिले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला त्यावर मेहनत ही घ्यावीच लागणार आहे. प्लॅनिंग शिवाय केलेले काम आणि कामाशिवाय केलेले प्लॅनिंग हे तुम्हाला अपयशाकडेच घेऊन जातं. प्लॅनिंग्स केल्यानंतर त्यावर लगेच काम करायला सुरुवात करा. एक झालं की लगेच दुसरं काम करायला घ्या, म्हणजे नियोजनानुसार तुमची सगळी कामे व्यवस्थित पूर्ण होतील. शेवटी तुमच्या प्लॅन्सवर घेतलेली ॲक्शनच तुम्हाला सक्सेस देणार आहे. नंबर 6, आपला वेळ कुठे वाया तर जात नाहीये ना, यावर लक्ष द्या. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी असतात ज्यामुळे आपले लक्ष त्याकडे वेधले जाते आणि आपण त्यातच गुंतून राहतो आणि आपल्याला जे महत्त्वाचे काम करायचे होते ते तसंच राहते. जसं की आपल्या मोबाईल फोन अशी गोष्ट आहे की ज्यात आपला खूप वेळ वाया जातो. त्यात असणारा सोशल मीडिया आपल्याला त्यात गुंतवून ठेवतो. जो व्यक्ती इंटरनेटचा वापर हा मनोरंजनासाठी नाही तर माहिती मिळवण्यासाठी करत असेल त्याला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. इंटरनेट अशी गोष्ट आहे जी आपल्याला खूप ज्ञान देते, पण त्या ज्ञानाचा आपण कसा उपयोग करतो यावर आपली प्रगती अवलंबून असते. नंबर 7, जास्तीचा वेळ हवा असेल तर सकाळी लवकर उठा. एक छोटीशी गोष्ट, फक्त सकाळी लवकर उठणे हे तुम्हाला किती एक्स्ट्रा वेळ आपल्याला आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी देऊ शकते. सकाळी 1 तास जरी आपण लवकर उठण्याची सवय लावली तर वर्षाचे 365 तास एक्स्ट्रा मिळतात आपल्याला आपली महत्त्वाची कामे करायला. नेहमी सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा काम करायला सुरुवात करतो तेव्हा महत्त्वाची कामे आधी करायला हवी. कारण सकाळी वेळ ही अतिशय चांगली असते, तेव्हा आपल्या ब्रेनची काम करण्याची क्षमता ही सगळ्यात जास्त असते. त्यामुळे कामे लवकर आणि योग्य पद्धतीने पूर्ण होतात. नंबर 8, या वेळेत मी नेमकं काय करायला हवं हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत राहा. समजा आपण काही टाइमपास करत बसलो असेल तर हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा की मी आत्ता या वेळेस काय काम करणं महत्त्वाचं आहे. उदाहरण, जर तुम्ही सोशल मीडियावर काही पाहत असाल तर ते पाहणं तेव्हा गरजेचंच आहे की यापेक्षा काही महत्त्वाची कामे जी आपली अपूर्ण आहेत, जी आपल्याला त्या वेळेत करायला हवी, हे स्वतःला विचारणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि महत्त्वाची कामे करायला वेळ मिळेल. नंबर 9, गरजेचं नसेल तर नाही म्हणायला शिका. बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी आपल्याला काही काम सांगितलं आणि आपल्याला आपलीही काही महत्त्वाची कामेही त्याच वेळेत पूर्ण करायची आहे, पण समोरच्या व्यक्तीनेही काही काम सांगितलं आहे तर त्या व्यक्तीला आपल्याला नाही म्हणता येत नाही आणि आपलं त्या समोरच्या व्यक्तीच्या कामात अडकून राहतो आणि आपली कामे तशीच राहतात. याने आपल्या वेळेचे व्यवस्थापन बिघडते आणि आपली कामे वेळेत पूर्ण होत नाही. आपला महत्त्वाचा वेळ आणि आपली मेहनत दुसऱ्यांच्या कामात खर्च होते. त्यामुळे आधी तुमचे काम पूर्ण करा आणि मग शिल्लक असलेला वेळ इतरांची कामे पूर्ण करण्यात घाला.
जर तुमच्या महत्त्वाच्या कामात इतरांचे काम आले तर त्यांना नाही म्हणायला शिका, कारण तुमचे कामही अतिशय महत्त्वाचे आहे हे आधी लक्षात घ्या. नंबर 10, वेळेची इम्पॉर्टन्स लक्षात घ्या. ज्या व्यक्तीला आपल्या वेळेचे महत्त्व समजले त्या व्यक्तीला त्याचे ध्येय गाठण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळे आपल्या वेळेचे महत्त्व समजून घ्या आणि आपल्या यशाची वाटचाल सुरू करा. वेळ वाया घालू नका. गेलेली वेळ कधीही परत येत नसते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदित राहा. धन्यवाद.